अहवाल आला हे आलं असं काही सांगू नका. तुमच्या या अहवालावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही. रिटायर जजच्या सुप्रीम कोर्टाच्या जजच्या माध्यमातून रिअली दूध पाणी वेगळं करून सत्य काय आहे केंद्राला आणि राज्याला, तर तुम्ही सीबीआय नेमा आणि तिथं रिटायर जज सुप्रीम कोर्टाचा नेमून. म्हणणं आहे की केंद्र सरकारनं त्याच्यावर सीबीआय नेमून रिटायर जजच्या सुप्रीम कोर्टाच्या जजच्या माध्यमातून रिअली दूध पाणी वेगळं करून सत्य काय आहे. 99% महाराष्ट्रातील तरुणांच्या जनतेच्या मनात आहे की दादाचा घातपात झाला. त्याचं जर स्वच्छ करायचं असेल केंद्राला आणि राज्याला, तर तुम्ही सीबीआय नेमा आणि तिथं रिटायर जज सुप्रीम कोर्टाचा नेमून पाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या. सत्य येऊ द्या ना बाहेर. तुम्ही कशालाही करू शकताय. अहवाल आला हे आलं असं काही सांगू नका. तुमच्या या अहवालावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही. म्हणून जे सत्य आहे ते बाहेर यावं एवढीच राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे. म्हणणं आहे की केंद्र सरकारनं त्याच्यावर सीबीआय नेमून रिटायर जजच्या सुप्रीम कोर्टाच्या जजच्या माध्यमातून रिअली दूध पाणी वेगळं करून सत्य काय आहे. 99% महाराष्ट्रातील तरुणांच्या जनतेच्या मनात आहे की दादाचा घातपात झाला. त्याचं जर स्वच्छ करायचं असेल केंद्राला आणि राज्याला, तर तुम्ही सीबीआय नेमा आणि तिथं रिटायर जज सुप्रीम कोर्टाचा नेमून पाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या. सत्य येऊ द्या ना बाहेर. तुम्ही कशालाही करू शकताय. अहवाल आला हे आलं असं काही सांगू नका. तुमच्या या अहवालावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही. म्हणून जे सत्य आहे ते बाहेर यावं एवढीच राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे. म्हणणं आहे की केंद्र सरकारनं त्याच्यावर सीबीआय नेमून रिटायर जजच्या सुप्रीम कोर्टाच्या जजच्या माध्यमातून रिअली दूध पाणी वेगळं करून सत्य काय आहे. 99% महाराष्ट्रातील तरुणांच्या जनतेच्या मनात आहे की दादाचा घातपात झाला. त्याचं जर स्वच्छ करायचं असेल केंद्राला आणि राज्याला, तर तुम्ही सीबीआय नेमा आणि तिथं रिटायर जज सुप्रीम कोर्टाचा नेमून पाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या. सत्य येऊ द्या ना बाहेर. तुम्ही कशालाही करू शकताय. अहवाल आला हे आलं असं काही सांगू नका. तुमच्या या अहवालावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही. म्हणून जे सत्य आहे ते बाहेर यावं एवढीच राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.